सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि श्री क्षेत्र मंदिर याला खूप मोठा वारसा आहे। लांबून भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात। त्या निमित्ताने महादेवच्या एवढीच प्रार्थना करेल की आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जनतेचे सर्व दुःख दूर हो, त्यांना सुखाचे दिवस होते। श्री शिवाय नमस्कार। श्री शिवाय नमस्कार। हे खऱ्या अर्थानं हे जे मंदिर आहे पुरातन काळाचं आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। शासनाने याला एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक उपासना करून एक मोठं धार्मिक स्थळ म्हणून निर्मिती करावी आणि त्याला त्याचं एक नाव घेऊन एक उपलब्धता या पूर्ण भारतवासियांसाठी करावी, मी अशी विनंती करतो। तीर्थक्षेत्र योजनेमध्ये हे आपलं चोपडा शहर आणि हे मंदिर टाकावं अशी मी शासनाला विनंती करतो। आज महाशिवरात्री आहे, तर सर्व भावी भक्तांनी चांगलं दर्शन घ्यावं। आणि हे मंदिर आहे ना, म्हणजे फार जुन्या काळाचं आहे आणि जर आपण श्रद्धा भावभक्तीने जर केलं सर्व तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। श्री शिवाय नमोस्तुते। श्री शिवाय नमोस्तुते। हर हर महादेव। आज महाशिवरात्री निमित्त आपण सगळं भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहोत। आणि हे जे मंदिर आहे हरेश्वर महादेवाचं पुरातन काळापासून या ठिकाणी जागृत आहे, त्यामुळे प्रत्येक शिवभक्तांच्या या ठिकाणी ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात, मनोकामना पूर्ण होत असतात। श्री शिवाय नमोस्तुते। दादा, आज महाशिवरात्री आहे आणि आपण हरेश्वर महादेव मंदिरात आलेले आहे दर्शनासाठी, काय सांगणार या संदर्भात? हे आपलं जे हरेश्वर भोलेनाथचं जे मंदिर आहे एकदम शिवालय मंदिर असून एकदम प्राचीन मंदिर आहे। म्हणजे आमचे वडिलोपार्जित आणि खूप पिढ्या गेल्या असतील एवढं हे साक्षात एक प्रकट झालेलं आहे। आपलं ज्योतिर्लिंगाची जी पिंड आहे महादेवाची ती साक्षात म्हणजे मनोकामना पूर्ण करणारी आहे। आणि आज महाशिवरात्रीनिमित्त चोपड्या तालुक्यातील लाखो भक्तजन व ग्रामीण भागातील लाखो भक्तजन मंदिरासाठी येत असतात, दर्शन घेत असतात। आणि खूप प्राचीन मंदिर असल्यामुळे आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या चोपड्या शहरात एक प्राचीन मंदिराचं दर्शन आम्हाला स्वतः प्राप्त होत आहे।